नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सीमा ही अगदी सुरा घेऊन येते आणि बाजूला हो म्हणून मात्र ती इरावतीवर अगदी सुरा धावूनच घेऊन येते. अक्षय जोरात आई असे ओरडतो, परंतु सीमा आता कोणालाही ऐकायला तयार नसते आणि इरावतीवर ती सुरा उगरते. इरावती खूपच घाबरते आणि पकडा तिला असं म्हणत असते. तेव्हा आता सीमा काही अगदी शांत राहायला तयार नसते. सीमा मात्र अगदी रागानेच विचारते की बोल, कुणाच्या डोक्यावर परिणाम झाला, तुझ्या की माझ्या? आणि जर माझ्या डोक्यावर परिणाम झाला असेल तर तो कुणामुळे झाला हे सांग सगळ्यांसमोर, बोल लवकर. म्हणून सीमा आता दात खात आता इरावतीचं बरोबर एक एक सत्य बाहेर काढत असते. आता मात्र सीमा विचारते की सांग सगळ्यांना, काही इंजेक्शन औषध इतकी वर्ष मला कोण देत राहिलं होतं? हिम्मत असेल तर सांग, माझी सोन्यासारखी रमा आहे तर ती हे घर सोडून निघून गेली तर ते कुणामुळे? तुझ्यामुळेच. आणि माझ्या सगळ्या पोरांना मात्र एक एक करून तू फितवलंस आणि तुझ्यामुळेच मात्र माझ्या संसारामध्ये मात्र विष तू कालवलंस. आणि अक्षयच्या सतत मागे पुढे करत होती. काय हे सर्व करत होती की त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी. आणि माझ्या पार्वती आईंना गप्प बसवलं कारण तुझ्या समोर त्यांची कोणतीही बोलण्याची हिंमतच तू ठेवली नाही. त्यावरती आता इरावती घाबरतच म्हणते की अगं मम्मा, तू तर हिला सांग. त्यावरती पार्वती आजी सुद्धा रागानेच म्हणते, मी तरी काय सांगणार, कारण या घरामध्ये माझा ऐकण्याची हिंमतच कोणामध्ये राहिलेली नाही. इरावती आता शशिकांतला ओरडते की अरे दादा, तू सांग, तुझ्या बायकोला समजाव ना, नक्की काय आहे हे सर्व. त्यावरती शशिकांत म्हणतो की अगं तू वेडी आहेस का? बायको जेव्हा शांत असते तेव्हा ती नवऱ्याचं ऐकत असते, परंतु जेव्हा ती चिडलेली असते ना तेव्हा ती कुणाचंच ऐकत नसते. आणि आता मात्र ती दुर्गा माता झालेली आहे आणि आता ती राक्षसाचा जीव घेईल. त्यावरती आता सीमा मात्र अगदी इरावतीवर धावूनच येते आणि अगदी तिच्या नरड्याला मात्र ती सुरी लावत म्हणते की बोल लवकर, तू काय केलेलं आहे, लवकरात लवकर बोल. आणि आता इरावतीला इतकं घाबरलेलं असतं. इरावती जोरात किंचाळत ओरडत असते, रडत अगदी विनवण्या करत असते की ही मला मारून टाकेल, कोणीतरी मला हिला वाचवा, प्लीज हिला बाजूला घ्या. परंतु आता सीमा काही ऐकायला तयारच नसते. सीमा आता पेटून उठलेली आहे आणि आता इरावतीच्या अगदी गळ्याला मात्र तिने सुरा लावलेला आहे आणि बोल लवकर, जे काही तू गुन्हे आतापर्यंत केलेले आहे ते सगळे गुन्हे कबूल कर. आणि रडता रडता मात्र आता इरावती काहीतरी म्हणते आणि तेवढ्यात आता सीमाच्या हातातील चाकू आहे तर तो बाजूला फेकून देते. तेवढ्यात अक्षय तो चाकू उचलतो आणि सीमा आता बाजूला होते. आता इरावती मात्र आता इतकी रडत आहे की जोरजोराने रडत आहे. आणि तेवढ्यात सोरा आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग फंक्शन आहे तर ते चालू करते. इतकी जोरजोराने रडत आहे तर सगळेजण तिच्याकडे रागाने बघत आहे. आणि तेवढ्यात मात्र सगळ्यांकडे बघता बघता आणि रडता रडता मात्र जोरजोराने हसायला सुरुवात करते. इरावती लगेच उभी राहते, हसायला सुरुवात करते आणि अक्षयच्या समोर येऊन म्हणते की हो, हे सगळं मीच केलेलं आहे. 7 वर्षापूर्वी मात्र आणि तुला अक्षय मीच वेगळं केलेलं आहे. हॉस्पिटलमध्ये तुमचं हे चिमुरड जे बाळ आहे आरोही, तर ते हॉस्पिटलमधून मी रमाकून हिसकावून घेतले आणि तो व्हिडिओ रेकॉर्ड करून मात्र मी तिला हॉस्पिटल बाहेर काढायला सांगितलं. अक्षयला आता हे ऐकल्यानंतर इतका राग येतो आणि तो लगेच आता तो हातातील सुरा आहे तर तो मात्र आता इरावतीवर उगारतो. तर इरावती म्हणते की मार ना, तुला मारायचं असेल तर मारू शकतो. आणि हे बघ, मला तेव्हा इतका राग आला होता म्हणूनच त्या रागाच्या भरात मी रमाच्या आईला सुद्धा मारून टाकलं. आता हे ऐकल्यानंतर अक्षयला आणखीनच धक्का बसतो आणि तो इतका रडत त्या इरावतीकडे रागाने बघत असतो. आता काय करू ह्या इरावतीचं हेच त्याला काही कळत नसतं. आणि सोरा मात्र आता हे जे काही व्हिडिओ आहे ते सगळं रेकॉर्ड करून घेत आहे. मी मालविकासोबत प्लॅन केला होता आणि तुमच्या दोघांमध्ये फूट पाडण्याचा खूप प्रयत्न केला होता आणि हे सगळं काही मीच केलं होतं. आणि अजून तुला ऐकायचं आहे का? सीमाला हाताला धरते आणि म्हणते की हिला शॉक सुद्धा मीच दिले होते, ट्रीटमेंट दिली, गोळ्या दिले, औषध दिली आणि सगळं काही अगदी हिला वेड्यासारखं बनवून घेतलं. ते वेडं करून ठेवलं मी हिला आणि हे केलं ते सर्व मीच केलं. सगळेजण रागाने इरावतीकडे पाहत असतात. त्यावरती शशिकांतला खूपच राग येतो. शशिकांत म्हणतो की काय ग नीच, कोण आहेस तू? आणि आता लगेच शशिकांतवर धावून येते आणि म्हणते की याला सुद्धा दारूच्या आहारी मीच बनवलं आणि त्याच्या डोक्यात मध्ये जे जे काही भरवलं आहे ते सगळं मी भरवलं होतं. तुझी मनस्थिती आहे तर ती मी बदलली आणि तुला घराच्या बाहेर तर मीच काढलेलं आहे. आणि आणखीन तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे का, तुमचं पार्वती निवास आहे तर ते माझ्यामुळे मी विकायला सांगितले आणि सगळ्यांना तुम्हाला घराच्या बाहेर काढून शेवटी रस्त्यावर कोणी आणलं असेल तर मी आणलं आणि तुमची सगळी प्रॉपर्टी आहे तर ती माझ्या नावावर करून घेतली. आणि हे सगळं केलं फक्त आणि फक्त
तुम्हाला धडा शिकवण्यासाठी आता सोरा बरोबर तिचा जे काही सत्य आती बोलत आहे ते सगळं काही रेकॉर्ड करून घेत असते, अगदी इरावतीला काही न कळून देता. त्यावरती आता शशिकांतला खूपच राग येतो आणि तेवढ्यात पार्वती आजी म्हणते की निर्दयी आहेस आणि स्वार्थी सुद्धा आहेस. तर आता इरावती लगेच पार्वती आजीवर धावून येते आणि म्हणते की निर्दयी आहे मी पण स्वार्थी नाही. अगं पार्वती मुकादम स्वार्थी तर तू आहेस, मी नाही. अगं स्वार्थासाठी तू काय केलं? 27 वर्षापूर्वी मात्र माझ्या प्रेमाचा लिलाव तू केलेला आहे आणि हिच्या मुलाने मात्र माझ्या साहिलला मारून टाकलं, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि मला कायमचं अमेरिकेला पाठवून दिलं. त्यामुळे स्वार्थी तू आहेस, मी नाहीच. माझ्या आयुष्याचं सगळं काही वाटोळं तू केलेलं आहेस. म्हणून आता पार्वती आजीला दोषी मानत असते. जेव्हा हे सगळं मला कळले तेव्हा मात्र मी ठरवले होते की आता माझ्या फॅमिलीच्या आयुष्यातून मात्र आणि तुझ्या फॅमिलीतून हे जे प्रेम आहे तर ते कायमचं काढून टाकायचं, कुणालाच अगदी आनंदात राहून द्यायचं नाही. आणि त्यासाठी मात्र मला मैत्र मी कायमची या घरातून बाहेर काढलं आणि आता मात्र मी खुश आहे. म्हणून इरावतीला खूपच आनंद होत असतो. तर अक्षयला जेव्हा आता हे सगळं काही सत्य समजते तर अक्षयला इतका पारा चढलेला असतो आणि अगदी खूप रडत असतो. तेव्हा आता इरावती म्हणते की आता मी खूप हॅपी आहे, कारण तुला तुझी रमा कधीही नाही मिळणार. त्यावरती आता अक्षय रागानेच विचारतो की आत्या, आम्ही तुझ्याशी काय वाईट वागलो होतो म्हणून तुम्ही माझ्याशी असं वाईट वागली? तेव्हा इरावती म्हणते की मला कशाला विचारतो, ह्या म्हातारीला विचार. म्हणजे पार्वती आजीकडे बोट दाखवते. विचार तू तुझ्या बापाला नक्की मी असं का वागले असेल. तुम्हाला मात्र आता हे सत्य आहे तर ते लपून ठेवलं होतं, परंतु आता ते काय आहे ते सर्व काही मी सांगते की काय घडलं होतं. हे मात्र माझ्या आयुष्यामध्ये यांनी काय केलं होतं. जे काही माझं प्रेम होतं एका मुलावर, त्या प्रेमाला फक्त यांनी दूर केलं नव्हतं तर मारून टाकलं होतं. माझ्या साहिलला पूर्णपणे यांनी मारून टाकले. कायमचं मात्र माझ्या साहिलला माझ्यापासून वेगळं केलं होतं. आणि पार्वती आजीकडे बोट दाखवत म्हणते की इने सर्व केले होते आणि शशिकांतकडे बोट दाखवत म्हणते की हो, याने सर्व केले होते. तो आळ मात्र माझ्यावर घेण्याचा प्रयत्न करत होते आणि असं मला दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. तर तुझ्यावर हे सर्व आरोप आले तर तू कायमची पोलिसात जाशील आणि आता त्यासाठी मात्र त्यांनी मला अमेरिकेला पाठवून दिलं. सगळ्या फॅमिलीपासून मला तोडलं आणि मला दूर केलं. कायमचे माझे असणारे संबंध तोडले आणि तेथे मात्र अमेरिकेला मला एकटीला सोडून आली. विचार हिला, ह्या पार्वतीला विचार. पार्वती आजी आता रडत असते. त्यावरती रडतच पार्वती आजी म्हणते की हे बघ इरावती, चुकलं आमचं, खूप चुकलं. मी माफ कर, मला हात जोडते किंवा पाया पडते, माफ कर. आणि याची शिक्षा मात्र ह्या पुढच्या पिढीला तू देऊ नकोस ग, मी पाया पडते तुझ्या. अगं सांग आमची रमा कुठे आहे, लवकरात लवकर सांग. 27 वर्षापूर्वी मला आणि माझ्या साईला जसे वेगळे केले होते तसा मला त्रास झाला होता, तसं रमा आणि अक्षय या दोघांना वेगळं करून तुमच्या फॅमिलीला मला जो काही त्रास द्यायचा आहे तोच त्रास आता मात्र जो मला झाला होता तो तुमच्या फॅमिलीला झाला. आणि हे सर्व बघून खरंच मला इतका आनंद झालेला आहे, इतका आनंद झालेला आहे. आणि आज मात्र पुन्हा एकदा ही इरावती जिंकलेली आहे आणि स्वतःशी हसत गोल गोल गिरक्या घेत मात्र अगदी खुर्चीवर बसते आणि जोरजोराने हसत असते. सगळेजण रागाने तिच्याकडे पाहत असतात आणि आज मला इतकं बरं वाटतं, इतकं बरं वाटतं, इतकं क्लीन वाटतं. इतक्या दिवस मात्र इतकं मोठं वजन मात्र मी अगदी माझ्या मनावर घेऊन फिरत होते. ते जे काही होतं तर ते मला धुसफुसत होतं, म्हणून मी तुमच्याशी वाईट वागत होते. हे सगळे षडयंत्रे आहे तर ते मीच रचत होते. आता मात्र मला काहीच करावं लागणार नाही, कारण जे काही या घराचं सुख होतं शेवटी ते हिरावून घेतले. आणि आता मात्र मी प्रिपेअर होईल. आता माझं कोणीच असं राहिलेलं नाही, अगदी स्वयं. आणि तेवढ्यात दाराशी पोलीस येतात. इन्स्पेक्टर साहेब आता हवालदार आणि कॉन्स्टेबल यांना घेऊन आलेले आहे. लेडीज कॉन्स्टेबल सुद्धा आता इरावतीला पकडायला आलेले आहेत. इन्स्पेक्टर साहेब आलेले विचारतात की इकडे निशा कोण आहे. त्यावरती सोरा म्हणते की हो, मी निशा आहे आणि मीच तुम्हाला आता इथे बोलावून घेतलेलं आहे. तर जो काही तिने आपल्या मोबाईलमध्ये आता हे इरावतीचं सगळं सत्य पापाचं रेकॉर्ड करून घेतलेलं आहे तर इन्स्पेक्टर साहेबांना तो पुरावा देते. एका लहान मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न, घरातील अगदी एका व्यक्तीचा मानसिक छळ केल्याचा प्रयत्न आणि इतर सगळे गुन्हे आहेत ना, ते स्वतः जे गुन्हे केलेले आहेत ते कबूल सुद्धा स्वतःच्या तोंडाने केलेले आहेत. तर त्याचा सगळा पुरावा यामध्ये आहे. तेव्हा मात्र आता पोलीस सगळं काही आता इरावती बोललेला आहे तर तो व्हिडिओ बघतात. सीमा आता रागाने म्हणते की हो, हिला कायमचं घेऊन जा. या बाईला बघतात का तुम्ही, त्या बाईला कायमचं घेऊन जा प्लीज, मी विनवणी करते. तेव्हा इरावती लगेच उठते. तेव्हा आता इरावती म्हणते की हो, माझं खूप चुकलेलंच आहे. परंतु सोराला म्हणते तुला काय वाटलं, जेव्हा तू रेकॉर्ड करत होती
तेव्हा माझं लक्ष नसेल हो? इतकी षडयंत्र रचणारी मी फालतू बाई आहे आणि मला ही गोष्ट कळाली नसेल का? आणि अगदी मला ते सहमत आहे, इतक्या घाणेरड्या लोकांसोबत राहण्यापेक्षा ज्यांनी माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे, चांगल्या इरावतीला मारून टाकून एकदम अशी घाणेरडी इरावती बनवली, त्यापेक्षा येथे राहण्यापेक्षा जेलमध्ये राहील आणि आनंदाने राहण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आता मात्र मला घेऊन जा म्हणून आपले दोन्ही हात बेड्या घालण्यासाठी पुढे करते आणि कायमची मला घेऊन जा म्हणून जोरात किंचाळत ओरडत असते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब मात्र मॅडमला म्हणतात की यांना अटक करा. आता मॅडम लगेच पुढे येतात आणि इरावतीच्या हातामध्ये बेड्या घालतात. तेव्हा आता इरावती त्या बेड्याकडेच बघत असते आणि म्हणते की मी चुकले, हे मला मान्य आहे, परंतु त्याचा पश्चाताप मला थोडासाही नाही आणि मी कुठे चालले हे तो मात्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परंतु तुमची रमा कुठे आहे हे मात्र तुम्हाला कुणालाच माहिती नाही. तेव्हा आता सोरा रागाने विचारते की रमा कुठे आहे, तर अक्षय रागाने मात्र तिला जायला सांगतो. आता मात्र अक्षयला खूप राग येतो. इरावती आता लगेच त्या मॅडमला म्हणते की चला, मला तुमच्या सोबत यायचं आहे, आता चला. पोलीस मात्र आता इरावतीला घेऊन जातात. आता अक्षयला खूप टेन्शन येते. अक्षय एकदम असा स्तब्ध होऊन खाली बसतो. नंतर मात्र आता सीमा एकदम अशी स्तब्ध बसते, कुणाशी काही बोलत नाही. तेव्हा अक्षय धावतच सीमाजवळ येतो आणि विचारतो की आई तू बरी आहेस ना, तुला काही झालेलं तर नाही ना? त्यावरती सीमा म्हणते की हो अक्षय, मी एकदम बरी आहे, मला काही झालेलं नाही, कारण गेल्या काही महिन्यापासून इरावती मला जे औषध देत होती ते औषध मी घेत नव्हते, त्यामुळे मला आता पूर्णपणे बरं वाटतं. त्यामुळे हे बघ, तू आता रडायचं नाही, स्वतःची काळजी घ्यायची आहे. आपण सगळ्यांनी मात्र आता रमाला शोधायला जायचं आहे. त्यावरती आता अक्षय म्हणतो की कुठे शोधणार आहोत आपण तिला? ती आता कुठे असेल, कुठे गेली असेल आणि कुठल्या मनस्थितीत असेल आपल्याला काहीच माहिती नाही आणि आपण मात्र तिला कुठे कुठे शोधायचं. त्यावरती सीमा म्हणते की हो आपण शोधायचं, हार मानायची नाही. आणि मी पहिल्यांदा मात्र तिला या घरामध्ये आणलं होतं आणि आता सुद्धा मी तिला याच घरामध्ये आणणार आहे, लक्षात घे. या घरामध्ये सुद्धा आणि तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा. आणि चला लवकरात लवकर सगळ्यांनी तयार व्हा. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ओके ठीक आहे, ओके ठीक आहे. आता मात्र ज्या मुहूर्तावर हे लग्न ठरलं होतं आणि त्याच मुहूर्तावर मात्र आता या घरामध्ये माझं आणि रमाचं लग्न होईल. तर तेव्हा आता सगळेजण खूप खुश होऊन हसतात आणि सगळेजण आता अक्षयकडे पाहत असतात. सीमाला सुद्धा खूप असा आनंद होतो आणि सोरा सुद्धा इतकी खुश असते. त्यानंतर मात्र आता साई रमा आणि माईला घेऊन मात्र आता इकडे अण्णाकडे येतो. तेव्हा आता गाडी जेव्हा थांबवली जाते तर रमा विचारते की साई काय झालं, आणि तेव्हा रमा समोर बघते तर काय, अण्णा मात्र त्यांच्या गाडीतून खाली उतरतात आणि त्यांच्या गाडी ही अगदी आडवी घालून शेवटी साईची गाडी थांबवतात. तेव्हा आता रमा, माई आणि साई हे सगळेजण मात्र अण्णाकडे पाहत असतात. अण्णा गाडीच्या खाली उतरतात. ते गाडीच्या खाली उतरून मात्र ते आता साई आणि रमा यांच्या गाडीजवळ येतात. आता सगळेजण मात्र अण्णाकडे पाहत असतात. अण्णांना मात्र आता ह्या साईचा खूप राग येतो. अण्णा विचारतात की साई हा सर्व काय प्रकार आहे? त्यावरती साई म्हणतो की अण्णा मी तुम्हाला सांगितलं तर होतं. त्यावर अण्णा रागानेच विचारतात की सांगितले होते? अरे पण तू मला सांगितलं होतं, अक्षयला तर नाही ना सांगितले? अक्षयच्या डोळ्यामध्ये डोळे घालून मला घेऊन जातो हे अक्षयला सांगण्याची हिंमत मात्र तुझ्यामध्ये नाही झाली आणि शेवटी तू तिला लपून येथे घेऊन आला. त्यावरती आता माई लगेच म्हणते की अहो अण्णासाहेब तुम्ही काय बोलतात हे सर्व? त्याच्यामध्ये जर हिंमत नसती तर त्याने तुम्हाला फोन का केला असता? शेवटी लग्न करून तो पोट्टीला घरीच घेऊन आला असताना त्याने जर असं करायचं होतं, त्याच्यामध्ये जर हिंमत नव्हती तर. तेव्हा आता रमा हे सर्व ऐकते आणि अण्णांना म्हणते की हे बघा अण्णा, मी माझ्या मर्जीने येथे आले आणि जे लग्न आता ठरलेलं आहे तर ते त्याच दिवशी त्याच मुहूर्तावर सगळं काही तेव्हाच होणार आहे. तेव्हा आता अण्णा फक्त बघत असतात. अण्णा काही उत्तर देत नाही आणि शेवटी आता रमा, साई हे सगळेजण घरी येतात. रमा मात्र आता तयार होत असते आणि आता मात्र नवरीच्या वेशामध्ये रमा ही तयार झालेली आहे. आता ह्या माईने तिला तयार केलेला आहे. आता रमा मात्र कानातील वगैरे सगळं काही अगदी आता नवरीच्या वेशातील जो साज आहे तो प्रत्येक शृंगार मात्र ती करते, परंतु चेहऱ्यावर मात्र एक वेगळंच नाराजगी असते. आता माई म्हणते की बघ, आता डोक्याला मात्र मंडोळ्या वगैरे बांधलेल्या आहेत आणि रमाला आरशासमोर उभी करून म्हणते की बघ किती सुंदर तुझं रूप दिसत आहे, किती सुंदर दिसतेस ग रमा तू. तेव्हा आता रमा मात्र काही उत्तर देत नाही आणि ती शेवटी अगदी खूप नाराज असते. तर माई तिच्याकडे पाहत असतात आणि माई तिला पुन्हा म्हणतात की अगं हे पोटे बघ, अगं किती सुंदर तू दिसत आहे आणि काय इतकी नाराज आहे बरं? एकदम अशी चंद्राची कोर. आणि रमाला म्हणते की उभी राहा, तिच्या हाताला धरते आणि तिला उभं करते आणि तिला समोर उभं करून मात्र आता तिच्याकडे पाहतच असते. रमाचं रूप अगदी सुंदर दिसत आहे म्हणून आपल्या डोळ्यातील काजळ वगैरे काढते आणि रमाची दृष्ट काढते. रमाला कुणाची नजर लागायला नकोय, माझ्या रमाला कुणाची नजर लागायला नको. तेव्हा रमा आता माईकडे पाहतच असते आणि आता माईच्या डोळ्यात पाणी येते. माई म्हणते की माझा मुलगा खरंच खूप भाग्यवान आहे की त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. हे बघ मी सुद्धा खूप नशीबवान आहे की मला तुझ्यासारखी सून मिळाली. आणि आता माईचे डोळे भरून येतात. तेव्हा आता रमा काही उत्तर देत नसते. रमाचे डोळे सुद्धा भरलेलेच असतात.
असतात तेव्हा आता रडतच माई रमासमोर हात जोडते आणि म्हणते की रमा मला माफ कर, कारण गेल्या काही मागच्या दिवसातच मात्र मी जे जे काही तुझ्याशी वागले खरंच मला माफ कर, मी खरंच खूप चुकीचं वागले. पण माई आता खूप रडत असते आणि रमाला मात्र अगदी अंजारत गोंजारत असते. रमा मात्र काही उत्तर देत नसते. तेवढ्यात अण्णा दारात येतात आणि रमाला विचारतात की रमा आत येऊ का. तेव्हा लगेच आता माई म्हणते की हो अण्णासाहेब या ना आतमध्ये. अण्णा आता आत येतात आणि माई म्हणते की हो तुमच्या लेकीशी तुम्ही बोलून घ्या. आणि आता अण्णा मात्र माई आणि रमाकडे बघून हसतात. रमा मात्र खूप नाराज असते. आता रमा काही उत्तर देत नाही. रमा शांतच असते. माई आता रमाला म्हणते की तुमचं झाल्यानंतर लगेच पूजा करायला ये. तेव्हा रमा फक्त मान डोलावून हो असं म्हणते. आणि आता मात्र अण्णा हे रमाकडे बघतात. रमा अण्णाकडे बघून हसते, परंतु मनातून ती खूप नाराज आहे हे अण्णा ओळखतात. तेव्हा आता रमा लगेच अण्णाकडे पाहत असते तर अण्णा म्हणतात की खरंच खूप सुंदर दिसते. रमा फक्त थोडंसं गालातल्या गालात हसते. तर आता अण्णा विचारतात की खरंच मनातून सुद्धा तू खूप सुंदर दिसतेस का आणि मनातून खूप आनंदी आहे का, नक्की का. आता डोळ्यामध्ये पाणी आणत मात्र रमा म्हणते की हो अण्णा मी आनंदी आहे. आणि तुम्ही मला इतकं सारखं सारखं का विचारतात बरं. आणि खरंच अक्षय खरंच खूप अगदी चांगले आहे, ते नक्की मला सुखात ठेवते, तुम्ही नका काळजी करू खरंच प्लीज. तेव्हा आता अक्षय म्हणलेले आहे रमा म्हणून अण्णा ओळखतात. अण्णा म्हणतात की हे बघ तू म्हणते की खरंच मनातून मी खूप खुश आहे, आणि असं म्हणतात की मनातून जर खुश असला तर ते लगेच ओठावर येत असतं. आणि आता मात्र तू किती सहजपणे अक्षयचं नाव घेऊन गेली. अक्षय मला खरंच खूप सुखात ठेवतील. बघ ना तू काय म्हणालीस आता. तेव्हा आता रमाच्या लक्षात येतं नक्की ती काय म्हणून गेली. अण्णा म्हणतात की तू साईचं नाव घेण्याऐवजी अक्षयचं नाव घेतलं, हे रमा तुला कळाले का. त्यावरती आता रमा म्हणते की हो मला साईच म्हणायचं होतं, पण चुकून मात्र अक्षयचं नाव घेतलं. तेव्हा आता अण्णा म्हणतात की बरं ठीक आहे. आता अण्णा तिच्यासमोर हात जोडतात आणि ह्या बापाची एक शेवटची विनंती म्हणून तू मान्य करशील का असं विचारतात. प्लीज बाळा तुझ्या मनात जो काही आता आवाज आहे तो आतील आवाज एकदा ऐक. मी तुला विनवणी करतो की रमा तू फक्त आणि फक्त अक्षयचा विचार करत आहे. अक्षयचा एकदा विचार कर आणि तुझ्या मनामध्ये जे काही आहे तेच होठावर आलेलं आहे. त्यामुळे आज मी तुला तुझा बाप या नात्याने सांगत आहे की तू अक्षयचा विचार एकदा कर, आणि जे काही तुला मनातील आवाज सांगत आहे तर ते तूच कर. म्हणजे तुझ्या मनातील आता आवाजाचं ऐक, तू स्वतःचा विचार कर, स्वतःच्या मनाचं ऐक. आज मी तुला एक रिक्वेस्ट करतो प्लीज रमा प्लीज. तेव्हा आता रमा ही अण्णांकडे डोळे भरून पाहत असते, परंतु आता जे काही माई आणि साईंना वचन दिलेलं आहे त्या वचनापुढे तिला हार मानता येत नाही. परंतु अण्णा मात्र रमाला खूप काही समजावतात. रमा एकदा नाही आपल्या मनाचा विचार कर, आणि हे बघ तू जरी साईबरोबर लग्न केलं तर तू खुश नाही राहू शकत. त्यामुळे स्वतःच्या मनाचं ऐक, आणि तुझं अक्षयवर प्रेम आहे अक्षयचा विचार कर आणि अक्षयबरोबरच लग्न कर, तरच तू सुखात राहू शकते. तेव्हा आता रमा ह्या सगळ्याचा विचार करत असते आणि विचार करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते. आणि तेवढ्यात तेथे माई येते. माई म्हणते की रमा चल सर्व पूजेची तयारी वगैरे झालेली आहे आणि आता गुरुजी सुद्धा आलेले आहेत. आता लवकरच सगळे काही विधी पार करायला घ्यायचे आहे. त्यामुळे रमा तू लवकरात लवकर रेडी हो. रमा तेव्हा आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि अण्णाकडे पाहत असते. अण्णा परत रमाला म्हणतात की हे बघ रमा मी तुला जे सांगितलेलं आहे तर ते लक्षात ठेव आणि शेवटी तू तेच कर. जे काही आहे ते मी सांगितलेलं त्याचा विचार कर. ओके. तेव्हा आता रमा काही उत्तर न देता अण्णाकडे पाहत असते. तर माई लगेच विचारते की काय करायला सांगितलं तुम्ही तुमच्या लेकीला. तेव्हा आता अण्णा खोटं बोलतात. अण्णा म्हणतात की हेच सांगितलं मी की साईबरोबर तुझं आता लग्न होणार आहे, त्यामुळे साईचा यापुढे विचार कर आणि साईबरोबर सुखाचा संसार कर. दुसरं तरी मी काय सांगणार माझ्या लेकीला. तेव्हा आता रमा अण्णाकडे बघत असते आणि अण्णा माईला बरोबर आता उत्तर देतात. माई हे ऐकून खुश होते आणि म्हणते की रमा ऐक अण्णा काय म्हणतात, त्यांचे आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहेत. आणि चल आता पूजेची तयारी कर लवकरात लवकर. आणि जो काही दुपट्टा आहे तो दुपट्टा मात्र तुझ्या अंगावर टाकायचाच राहून गेला, म्हणून आता तो दुपट्टा घेते आणि रमाच्या अंगावर टाकते. तेव्हा आता अण्णा हे रमाकडे बघत असतात आणि रमा अण्णाकडे बघत असते. आता रमाला मात्र नक्की काय करायचं आहे अण्णांनी तिला बरोबर सांगून ठेवलेलं आहे आणि रमा आता अण्णांच्या मनाचा विचार करत आहे. दोघंही आता एकमेकांकडे बघतात. आता अण्णांना टेन्शन असतं की नक्की रमा काय करेल, साईशी लग्न करेल की आता अक्षयकडे जाईल, हेच अण्णांना काही कळत नसतं. तेव्हा अण्णा सारखं रमाला ते समजावण्याचा खूप प्रयत्न करत आहे आणि रमा मात्र आता अण्णांच्या ह्या अगदी बोलण्याचा विचार करणार आहे. नक्की अण्णा जे काही सांगितलेलं आहे त्या सगळ्याचा विचार मात्र आता रमा करत आहे. तर तेव्हा आता मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र अक्षय हा अगदी जे काही साई आणि रमा या दोघांचं लग्न होत आहे म्हणून मात्र आता आपल्या आरोहीला घेऊन तो अगदी सोडून जात असतो आणि म्हणतो
म्हणतो की हे बघ रमा, तुला सोडून जाणं शक्य नाही, परंतु आज मात्र मी माझ्या नशिबासमोर हार मानलेली आहे, त्यामुळे इतका मोठा निर्णय घेतलेला आहे आणि मी कायमचं तुला सोडून जात आहे. आपली आरोही सुद्धा त्याच्या मिठीत असते आणि ती सुद्धा खूप नाराज असते. भीटी मात्र आता ती आपले आई बाबा वेगळे होत आहे हे पाहत असते. आणि तेव्हा मात्र आता शेवटी रमा ही अण्णांचं ऐकते आणि आता अक्षय ज्या गाडीतून जात आहे तर तेथे अगदी धावत येते आणि त्या गाडीवर उभी राहते. गाडीवर उभी राहून मात्र लाऊडस्पीकर हातामध्ये घेऊन आता म्हणते की मिस्टर अक्षय मुकादम. तेव्हा आता आरोही म्हणते की बाबा, अरे आई तुला हाक मारते. तेव्हा आता रमा लाऊडस्पीकर मध्ये म्हणते की हे बघा अक्षय मुकादम, मी लग्नाचा मंडप तुमच्यासाठी सोडून आले, मी जिथे कुठे असेल तेथून प्लीज बाहेर या. तर अक्षय लगेच गाडीच्या खाली उतरतो आणि त्या गाडीवर चढतो. तेव्हा आता रमाचं लक्ष अक्षयकडे जाते आणि अक्षय आपल्या रमाला पाहतो. दोघांनाही खूप आनंद होतो. दोघे धावतच आता गाडीच्या खाली उतरतात आणि एकमेकांकडे धावतच येत असतात. तेव्हा आता रमा ही धावतच येते आणि अक्षयच्या समोर येऊन म्हणते की आय लव्ह यू मिरचीचा ठेचा. तर अक्षय खुश होता आणि म्हणतो की आय लव्ह यू रमा. आणि तेथे जमलेले जे काही लोक आहेत तर रमा आणि अक्षयचं हे प्रेम पाहत असतात. आरोही सुद्धा धावत येते, तिला सुद्धा खूप आनंद होतो. आणि आता मात्र आरोही, रमा आणि अक्षय एकत्र येऊन आता घट्ट अशी मिठी एकमेकांना मारतात आणि आता हे त्रिकोणी कुटुंब शेवटी एकत्र होते आणि एकमेकांबरोबर अगदी खुश होते. शेवटी रमाने मात्र अक्षयचाच विचार केलेला आहे आणि आपल्या अक्षयच्या प्रेमासाठी ती धावत येऊन अक्षयला प्रेमाचं प्रपोज तर तिने केलेलंच आहे. आणि सगळेजण तेथे जमलेले लोक आहेत तर ते टाळ्या वाजवतात. तर मित्रांनो, नक्की आता पुढे काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.